चला प्राचीन भारताच्या अवशेषांबद्दल माहिती जाणून घेऊया. आपण आजच्या ह्या प्रवासात काही अतिशय महत्त्वाच्या आणि जुन्या इतिहासाच्या खुणा पाहणार आहोत. यज्ञवाल्क्य स्मृती याज्ञवल्क्य स्मृती 8. यज्ञवाल्क्य स्मृती हा ग्रंथ यज्ञवाल्क्य यांनी रचला असून मुख्यतः कायदा, न्याय आणि समाज व्यवस्थेवर केंद्रित आहे. यामध्ये कायद्याचे नियम, संपत्तीचे हक्क, दंड, साक्षीदारांचे अधिकार, विवाह आणि वारसा यांसारख्या सामाजिक व आर्थिक व्यवहारांचे नियम दिलेले आहेत. इतिहासज्ञ या ग्रंथाचा उपयोग करून प्राचीन समाजातील राजकीय, आर्थिक आणि कायदेशीर व्यवस्थेबद्दल माहिती मिळवतात. नारदस्मृती 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 हा मुख्यतः कायदेशीर आणि न्यायव्यवस्थेचा ग्रंथ आहे. यामध्ये विधी, न्यायालयीन प्रक्रियांचे नियम, गुन्हा, दंड, संपत्तीचे हक्क यांचे तपशीलवार विवेचन केले आहे. या ग्रंथामुळे प्राचीन भारतातील न्यायसंस्था, प्रशासन आणि राजकीय निर्णय प्रक्रियेबद्दल माहिती मिळते. बृहस्पती स्मृती बृहस्पती स्मृती बृहस्पती स्मृती हा धार्मिक, सामाजिक आणि आर्थिक जीवनाचा ग्रंथ आहे. यामध्ये धार्मिक विधी, सामाजिक नियम, दानधर्म, शासनाचे अधिकार आणि न्यायव्यवस्थेचे तत्व स्पष्ट केले आहेत. इतिहासज्ञ या ग्रंथातून प्राचीन भारताच्या प्रशासन, धार्मिक नीतिमूल्ये, राज्यव्यवस्था आणि सामाजिक प्रथा समजू शकतात. कात्यायन स्मृती कात्यायन स्मृती कात्यायन स्मृती कात्यायन स्मृती हा ग्रंथ कायदा, न्याय आणि सामाजिक व्यवहार यासाठी उपयोगात येतो. यामध्ये विवाह, वारसा, संपत्तीचे हक्क, गुन्हा, दंड, न्यायालयीन नियम यांचे विवेचन केलेले आहे. या ग्रंथातून इतिहासज्ञ प्राचीन भारतीय समाजातील कायदेशीर व सामाजिक नियम समजू शकतात. स्मृतींचा इतिहास अभ्यासात उपयोग. स्मृती वाङ्मयाचा अभ्यास करून इतिहास ज्ञाना खालील बाबींमध्ये स्पष्ट माहिती मिळते. धार्मिक जीवन, यज्ञ, पूजा, दानधर्म, नैतिक नियम. सामाजिक रचना, वर्णव्यवस्था, स्त्रिया व पुरुषांचे अधिकार, विवाह व मृत्यू संस्कार. राजकीय व्यवस्था, राज्य प्रशासन, न्यायव्यवस्था, कायदा, लेखी आणि मौखिक नियम. आर्थिक जीवन, संपत्तीचे हक्क, दान, व्यापारी व्यवहार, आर्थिक विधी. कायदेशीर प्रथा, गुन्हे, दंड, साक्षीदारांचे अधिकार, न्यायालयीन निर्णय. स्मृतींचा अभ्यास केल्याने आपल्याला प्राचीन भारताच्या समाज, धर्म, शासन, न्यायव्यवस्था आणि नैतिक मूल्यांची सखोल माहिती मिळते, जी इतर कोणत्याही साधनातून सहज मिळत नाही. पुराणे म्हणजे प्राचीन भारतातील धार्मिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि तत्वज्ञानात्मक ग्रंथ. पुराण या शब्दाचा अर्थ होतो प्राचीन माहिती, कथा किंवा इतिहास. हे ग्रंथ मुख्यतः धर्म, तत्वज्ञान, देवता, विश्वनिर्माण, समाजजीवन, नीतिमूल्ये, योग आणि यज्ञ यांचा सखोल वर्णन करतात. पुराणांचा उपयोग केवळ धार्मिक विधी समजून घेण्यासाठी नाही, तर समाजशास्त्र, राजकारण, तत्वज्ञान, संस्कृती आणि ऐतिहासिक जीवन समजून घेण्यासाठी देखील होतो. पुराणे एकूण 18 मुख्य पुराणे म्हणून ओळखली जातात. ही 18 पुराणे 6 प्रमुख विभागांमध्ये विभागली जातात: सत्यपुराण, धर्मपुराण, वीतिपुराण, गणेश पुराण, विष्णू पुराण, ब्रह्मपुराण आणि त्यातून काही प्रमुख पुराणे खालीलप्रमाणे आहेत. अग्निपुराण हे प्राचीन भारतातील धार्मिक, सामाजिक, आर्थिक आणि तांत्रिक माहितीचे ग्रंथ आहे. यामध्ये अग्निदेवाला समर्पित कथा, यज्ञविधी, तांत्रिक विधी, योग साधना, वास्तुशास्त्र, शस्त्रविद्या आणि राज्यव्यवस्था यांचा सविस्तर वर्णन आहे. या पुराणातून प्राचीन समाजातील धार्मिक संस्कार, यज्ञप्रथा, समाजातील कर्तव्ये आणि जीवनशैलीची माहिती मिळते. अग्निपुराणाला तत्वज्ञान आणि विज्ञानाचे मिश्रण असेही म्हणता येईल, कारण यात धर्म, नैतिकता आणि व्यावहारिक जीवनाचे नियम स्पष्ट आहेत. कुर्मपुराण हे मुख्यतः विष्णू देवाच्या अवतार कुर्माशी संबंधित आहे. यामध्ये विश्वनिर्माणाची कथा, समुद्र मंथन, देवता आणि दैत्यांची लढाई, धार्मिक विधी, पवित्र स्थळे, यज्ञ व साधने यांचे सविस्तर विवेचन आहे. कुर्मपुराणातून प्राचीन समाजातील धार्मिक आचार, धर्म, मंदिर संस्कृती, तीर्थस्थानाचे महत्त्व तसेच नैतिक मूल्ये शिकण्यास मदत होते. कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.